श्रीराम जय जय राम। संतांनी लिहिलेले ग्रंथ हे त्यांच्या मृत्यूपत्रासारखे आहेत. संतांना ग्रंथ लिहिण्याची मुळीच हौस नसते. नाईलाज म्हणून ते ग्रंथ लिहित असतात. तुम्हाला असे वाटते का की नाथांनी आणि समर्थांनी ज्ञानेश्वरीची पारायणे करून नंतर आपले ग्रंथ लिहिले? त्यांचे ज्ञान स्वतंत्र असते आणि ते साक्षात भगवंतापासून आलेले असते. त्यामध्ये अर्थात मागील ग्रंथकारांनी सांगितलेल्या काही गोष्टी येणारच. संतांनी लिहिलेले ग्रंथ हे त्यांच्या मृत्यूपत्रासारखे आहेत. आपले मुलगे चांगले वागतील अशी ज्या बापाला खात्री वाटते तो कशाला मृत्यूपत्र लिहील? तशी ज्याला खात्री नसते तो नाईलाजाने मृत्यूपत्र लिहितो. त्याचप्रमाणे संतांनी हौसेने किंवा विद्वत्ता दाखविण्यासाठी ग्रंथ लिहिलेले नाहीत, तर आपल्यासारख्या जडजीवांचे कल्याण व्हावे ही तळमळ त्यांना होती, म्हणून त्यांनी ग्रंथ लिहिले. पोथी, पुराणे, सत्पुरुषांचे ग्रंथ यांचा आपल्या जीवनाशी निकट संबंध असतो. असल्या ग्रंथांमध्ये ज्याचा व्यवहारामध्ये उपयोग करता येतो असा वेदांत सांगितलेला असतो. आपल्याला सुचणार नाहीत इतक्या शंका समर्थांनी घेऊन त्यांची उत्तरे दासबोधात दिली. परमार्थ न ऐकणाऱ्या दोषी आहे, पण तो ऐकत नसताना त्याला सांगणारा त्याहूनही दोषी समजावा. हा दोष पत्करूनही संत जगाला परमार्थ सांगत असतात, त्याचा फायदा करून घ्यावा. ग्रंथ वाचित असताना ध्येय जर परमार्थ प्राप्ती हे असेल तर त्यासाठी त्या ग्रंथात साधन कोणते सांगितले असेल इकडे लक्ष असावे. साधनाची योग्य निवड झाली की साध्य साधेलच. ज्या विषयात पारंगत व्हायचे तीच पुस्तके वाचणे जरूर असते. आमचे उलट होते. गणित विषय घेतो आणि वाचतो कादंबऱ्या, मग गणितात पास कसे होणार? परमार्थ हेच जर ध्येय असेल तर संतांच्या ग्रंथांचाच अभ्यास करावा, त्यांचेच श्रवण मनन करावे. आपण आपले मन भगवंताच्या चरणावर चिटकवून ठेवावे आणि देह प्रारब्धावर प्रवाहामध्ये सोडून द्यावा. कधी तो सुखात राहील तर कधी तो दुःखात राहील. कधी तो बरेच दिवस सरळ जाईल तर कधी तो मध्येच गचका खाऊन बुडायच्या बेताला येईल. पण त्याच्या कोणत्याही अवस्थेमध्ये आपला आनंद कायम टिकेल यात शंका नाही. आपल्या देहाकडे आपण वेगळेपणाने पाहायला शिकले पाहिजे. मन द्यावे भगवंताला आणि देह द्यावा प्रारब्धाला, म्हणजे हे साधेल. देहाचे सुखदुःख वरवरचे असावे, ते आत शिरून मनावर परिणाम करता कामा नये. भगवंताच्या नामाने हे हमखास साधते, म्हणून अखेर नामाशिवाय गत्यंतर नाही. श्रीराम जय जय राम. चैतन्यवाणी. संतांच्या ग्रंथाचा खरा अर्थ कृतीनेच कळेल. श्रीराम जय जय राम. समर्थ शिष्य वेणास्वामी. भाग 10. अबोल होते मन, फुलते ज्ञानाची कळी. भागवतातल्या शंका आठवल्या एका वेळी. भारावले मन, वेणुनाद झाला मणी. समर्थांचे बोल अचानक पडता कानी. समर्थ विचारतात, नुसते वाचतेस की अर्थ समजावून घेऊन वाचतेस? समर्थांनी तिला विचार करावयास अवधी न देता लगेच दुसरा प्रश्न केला. हा प्रश्न वेणाबाईंना अगदी जिव्हाळ्याचा होता.
मोठ्या धिटाईने त्या म्हणाल्या. वाचताना अर्थ समजावून घेण्याचा प्रयत्न करते. अनेक प्रश्न मनात उगवतात आणि मावळतात. कोण समजावून सांगणार? समर्थ विचारतात, कोणते प्रश्न येतात मनात? संन्यासी आपल्या प्रश्नांची उत्तरे देणार या कल्पनेने वेणाबाई अत्यंत आनंदी झाल्या. आजपर्यंत मनाच्या तुरुंगात कोंडून ठेवलेले प्रश्न वेणाने समर्थांच्या समोर उघडायला सुरुवात केली. जीव कशाला म्हणायचे? शिवाचे लक्षण कोणते? आत्मा म्हणजे काय? परमात्मा म्हणजे काय? अनात्मा म्हणजे काय? प्रपंच म्हणजे काय? विद्या म्हणजे काय? अविद्या म्हणजे काय? माया कोणती? मूळ माया कोणती? शून्याचे स्वरूप कोणते? वेणाने एका दमात सारे प्रश्न संन्याशी बुवांच्या समोर मांडले. वेणासारख्या बुद्धिमान मुलीने विचारलेले प्रश्न समर्थांनी शांतपणे व मोजक्या शब्दात उत्तरे देण्यास सुरुवात केली. जो अज्ञानी आहे त्याला जीव म्हणण्याचे सर्वज्ञानी असणे हे शिवाचे लक्षण. आत्मा हा शिवरूप असतो. परमात्मा हा विश्वरूप असतो. अनात्मा हा अनुर्वाचा असतो. प्रपंच हा माईक जाणावा विषयापासून अलिप्त असते. ती विद्या विषयाशी एकरूप होते. ती अविद्या कल्पना करीत राहणे ही माया मूळ पाया हे मूळ तत्व आहे. शून्य हे अभावात्मक असते. तेवढ्यात वेणाबाईंच्या सासूबाई भिक्षा घेऊन आल्या. त्यांनी समर्थांच्या झोळीत भिक्षा वाढली. समर्थ अत्यंत प्रेमळपणे म्हणाले, रामराया कल्याण करील बरं तुमचे. त्यावर वेणाबाईंची सासूबाई म्हणाल्या, आमच्या गोऱ्या गेल्या आता मसनात. या पोरीचे कल्याण होईल अशी रामरायाला प्रार्थना कर बाबा. असे म्हणून त्या वेणाबाईंकडे पाहू लागल्या. समर्थही वेणाबाईंकडे पाहत म्हणाले, आई तुम्ही मुळीच काळजी करू नका. या पोरीचेही कल्याण होईल. एवढे बोलून झपाझप पावले टाकीत वाड्यातून बाहेर पडले. वेणाच्या सासूबाईंचे डोळे भरून आले. डोळ्याला पदर लावत त्या पुटपुटल्या, देव करो अन तुझ्या तोंडात साखर पडो बाबा. हे वेणाबाईंच्या सासूचे वाक्य जेमतेम ऐकले असावे. त्या माऊलीला ते समर्थ रामदास म्हणजेच दारात मधुकरीला येणारे हे माहीत नव्हते. वेणाबाईंनी मात्र समर्थांचे वेगळेपण, त्यांचे वैशिष्ट्य नेमके टिपले. समर्थांचा अधिकार त्यांनी पुरेपूर ओळखला. ज्या सद्गुरू भेटीसाठी आपण गेले कित्येक दिवस तळमळत आहोत ते सद्गुरू हेच ही खुणगाठ त्यांना पटली. भाग 11. ओकता मनातील प्रश्नशंका भावमणीचा झाला मुका. अतुर झाले मन ऐकण्या विवेका. वेणाबाईंनी समर्थांना विचारले प्रश्न साधे होते पण जाणते होण्याचे होते. यावरून समर्थांना तिच्या विचारांची योग्यता कळली व त्यांची उत्तरे दिली ती अशी. नमू वेदमाता नामू त्या अनंता. प्रश्न सांगतो आता श्रोतयाचे. श्रोतयाचे प्रश्न जीव हा अज्ञान. जया सर्व ज्ञान तोची शिव. शिवपार आत्मा त्यापर परमात्मा. बोली जे अनात्मा अनुर्वाच्य. वाच्य हा प्रपंच माईक जाणावा. घडामोडी देवापासून या. विषय अविद्या त्याला विते त्या विद्या. निर्विकल्प आद्याचे स्वरूप. कल्पना हे माया तत्वमूळ माया. यासी चाळाया चैतन्यपरी.
नकारा ते शून्य व्यापक चैतन्य, ईश्वर अनन्य समाधान. जीव हा जन्मला जीवा मृत्यू आला, बद्धमुक्त झाला तोची जीव. ईश्वर जाणता ईश्वराची सत्ता, मोक्ष हा तत्वता ईश्वराची. ईश्वर निर्गुण चेष्टवी सगुण, हेची ब्रह्म खूण दास म्हणे. दास म्हणे सर्व मायेचे करणे, मिथ्या रूप जाणे अनुभवे. या प्रश्नांची समर्थांनी उत्तरे दिली. जीव म्हणजे अज्ञान. जीव देहात राहतो, तोच चैतन्य, तेच प्राणतत्व, तोच परब्रह्माचा अंश रूपाने देहात राहणारा असतो. तो देहबुद्धीने म्हणजे मी देह आहे या बुद्धीने बांधलेला असतो. त्यामुळे त्याला आत्मस्वरूपाचे भान नसते, अज्ञानी अवस्थेत असतो. शिव म्हणजे शंकर. अविद्या गुणे बोली जे जीव, माया गुणे बोली जे शिव. प्रत्येक देहात असणारा आत्मा म्हणजे जीव. तोच आत्मा जेव्हा ब्रह्मांडाला व्यापतो तेव्हा त्याला शिव म्हणतात. जाणीव, जगज्योती या नावांनी सुद्धा तो ओळखता येतो. त्याला सर्व ज्ञान असते. शिव म्हणजे ब्रह्मांडाला व्यापणारा ईश्वर. एकच एक आत्मतत्व सगळीकडे भरून राहिलेले आहे असे जाणणे, अनुभवणे म्हणजे सर्व ज्ञानी होणे, शिव होणे. आत्मा, परमात्मा वस्तूचा विचार करत असताना समर्थ 3 पायऱ्या सांगतात. आपल्या देहात वास करणारा आत्मा. 2. सर्व विश्वात चराचरात वास करणारा अंतरात्मा. 3. विश्वाला पुरून उरणारा परमात्मा. तो स्वयंप्रकाशी असतो, शुद्ध मुक्त असतो, आनंद स्वरूप असतो, सर्वव्यापी असतो. शरीराला जिवंत ठेवणारी, इंद्रियांना चेतना देणारी, मनोव्यापारांना प्रेरणा देणारी, बुद्धीला विचार करायला लावणारी, जीवपणे सुखदुःखे भोगणारी 17वी जीवनकळा म्हणजे आत्मा. तोच देहात जीव व ब्रह्मांडात शिव म्हणून राहतो. तो साक्षी भावाने राहतो, सर्व पाहतो. परमात्मा विश्वाला पुरून उरणारा, विश्व, ब्रह्मांड, पिंड या सर्वांना व्यापून उरणारा, त्या पलीकडे असणारा तो परमात्मा. तो आदी, अनंत, शाश्वत असतो. तेच आपले मूळ स्वरूप. तो निर्विकार, निरावयव, निर्गुण असतो. तेथपर्यंत पोहोचणे हेच मानवी जीवनाचे ध्येय असावे. अनात्मा हा शब्द येथे परब्रह्म या अर्थाने आला आहे. म्हणून अनात्मा म्हणजे निर्वाच्य म्हटले आहे. माया अनादी म्हणजे अनुर्वाच्य आहे. प्रपंच म्हणजे 5 समुदायाचे नियंत्रण. 5 ज्ञानेंद्रिये, 5 कर्मेंद्रिये, 5 प्राण, 5 विषय, 5 तन्मात्रा, अंतःकरण, पंचक या सर्वांचा समूह, त्यांचे केलेले नियंत्रण हा प्रपंच ही खरा नसतो. तसेच आपण आपल्या कुटुंबाची जी देखभाल करतो, आपले कुटुंब, व्यवसाय, घर, संपत्ती यालाही आपण प्रपंच म्हणतो. हा प्रपंच माईक असतो म्हणजे अशाश्वत असतो. मायेनेच निर्माण होतो, मायेनेच नष्ट होतो. मायाच आपल्याला प्रपंच भोवऱ्यात अडकवते. सृष्टी कोणी केली? परब्रह्माला जे स्फुरण झाले त्यातून मूळ माया झाली. त्यातून गुण उत्पन्न झाले. 5 महाभूते निर्माण झाली. 8 प्रकृती निर्माण झाली. सृष्टी निर्माण झाली. विद्या म्हणजे काय?
अविद्या म्हणजे अज्ञान. अविद्येनेच पंचभूतात्मक दृश्य विश्व आपल्याला खरे वाटते, म्हणजेच देहबुद्धी. मी म्हणजे देह असे वाटते. पण संत संगतीने जीवाची अविद्या कमी होते. विद्या म्हणजे ज्ञान. ज्ञान असते आपल्या भोवती असलेल्या सृष्टीचे, शाश्वत अशाश्वताचे. जेथे नित्यानित्य विवेक असतो, सारासार विचार असतो. प्रपंचात पोट भरण्यासाठी जे ज्ञान उपयोगी पडते त्याला विद्या म्हणतात. परब्रह्माचे स्वरूप निर्विकल्प असते. तेथे कल्पना पोहोचू शकत नाही. माया कोणती? मूळ माया म्हणजे काय? तिला कोण चालवते? आपल्या मनाला वाटणारे सुख दुःख, आपल्या मनात येणारे विचार, आपल्याला होणारा आनंद, ही सगळी माया असते. आपल्या मनात उत्पन्न होणारा काम, क्रोध, द्वेष, मत्सर, ही सगळी मायेचीच रूपे आहेत. ती शाश्वत नसते. तिचा म्हणजे अज्ञानाचा पडदा असतो. तो रामभक्तीने दूर करता येतो. मूळ माया म्हणजे परब्रह्माचीच शक्ती. ती परब्रह्माशीच संलग्न असते. ती वायुरूप असते. तिच्यातूनच त्रिगुण पंचमहाभूते निर्माण होतात. अष्टधा प्रकृती निर्माण होते. तीच या विश्वाची उत्पत्ती करते. विश्वाची स्थिती व लय ही तिच्यामुळेच होते. शून्यावस्था म्हणजे मायेचा निराश. माया खरी नाही हे कळते तेव्हा काहीच उरत नाही. एखादी गोष्ट झाली की आपल्याला समाधान होते, पण ते सांगता येत नाही. जशी साखरेची गोडी सांगता येत नाही, ती अनुभवावी लागते. समाधान अनुभवावे लागते. समाधान तेव्हाच मिळते जेव्हा आपण आपली देहबुद्धी सोडून, मीपणा सोडून देऊन ईश्वराशी अनन्य होऊ. तेव्हाच समाधान मिळेल. जन्म घेणे लागे. वासनेच्या अंगी जन्म वासना घेते. जेव्हा माणूस मृत्यू पावतो तेव्हा माणसातली प्राणशक्ती देह सोडतो. त्याबरोबर सूक्ष्म देह शरीर सोडतो. तेव्हा वासना वायुरूपात शरीर सोडते व योग्य वेळेला नवीन शरीर धारण करते. प्रत्येक सगुण जे जन्माला आले, निर्माण झाले, ते मृत्यू पावते. जो दारा व कांचन यांचा विचार करतो, देहबुद्धीचा असतो, तो बद्ध असतो. जो देहबुद्धी विसरून मी परमात्म स्वरूप आहे हे जाणतो, तो मुक्त असतो, ज्ञानी असतो. मुख्यतः श्री गणेश. जो त्या श्री गणेशाशी अनन्य होतो, त्याच्याशी एकरूप होतो, तो ज्ञानी. या जगात सत्ता चालते ती त्या परब्रह्माची, म्हणजेच श्री गणेशाची. त्याच्या शक्तीची म्हणजे शारदेची. जन्म मृत्यूपासून सुटला, या नाव जाणी जे मोक्ष झाला. जेची क्षणी अनुग्रह केला, तेची क्षणी मोक्ष झाला. ज्याची जन्म मृत्यूपासून सुटका होते, त्याला मोक्ष मिळाला असे म्हणता येते. ज्या क्षणी सद्गुरू सत्शिष्याला अनुग्रह देतात, त्या क्षणी मोक्ष मिळतो. सगुण ब्रह्म म्हणजे श्रीराम, श्रीकृष्ण यासारख्या देवतांच्या मूर्ती, त्यांच्यामध्ये आपण प्रत्यक्ष देवता शक्तिरूपाने आहे असे मानतो. तेव्हा ते सगुण ब्रह्म आहे अशी आपली भावना असते. पंढरीचा विठोबा आपण सगुण ब्रह्माच्या रूपात मानतो. त्या सगुणाच्या आधारी आपल्याला निर्गुण ब्रह्म प्राप्त करून घ्यायचे असते. निर्गुण जे निर्विकार, निरावयव आहे, निराकार आहे, कल्पनातीत आहे. या कल्पनातीतात मिळून जायचे असेल, सद्गुरू सेवा बुद्धी आत्मबुद्धीकडे वळवणे, मी करता म्हणण्याऐवजी राम करता असा निश्चय करणे, या गोष्टी कराव्या लागतात.
श्रीराम जय राम, जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्यमूर्ती. श्रीराम जय राम, जानकी जीवन स्मरण जय जय राम.